हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार सर, बोला ना. सर, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी न्यूज समोर येत आहे, की हो, पीएम किसानचा 21वा हप्ता हो. आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा हप्ता, हं, हं. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आणि काही-काही तर चॅनलच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे, की उद्याच हा वितरण होणार आहे. म्हणजे 21वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता. हां, हां. तर अ, सर, काय आहे अपडेट आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. त्यामुळे हो. राज्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत मी आनंदाची बातमी देणार आहे. हा हं. हप्ता कोणत्या तारखेला वितरित होणार या बरोबर. हप्त्याची तारीख तुम्हाला सांगणार आहे. आणि हे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रच होणार आहे. 2 हप्ते म्हणजे पीएम किसानचा 21वा आणि हो. नमो शेतकरीचा 8वा, हे 2 हं. हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे मी हो. तुम्हाला याची तारीख पण सांगणार आहे. परंतु हे 2 हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून कोणती कामे करायची आहेत ते स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना कोणती कामे करायची आहेत, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करतो. हो. याच्यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांना सर्वप्रथम पहिलं काम करायचंय म्हणजे फार्मर आयडी. जसं हं, आपलं हं. स्वतःचं आधार कार्ड तसंच आपलं शेतीचं आधार कार्ड म्हणजे तुमचं फार्मर आयडी, तुमचं शेतकरी ओळखपत्र आणि तुमचं किसान कार्ड ज्याला आपण म्हणतो. तर हो. तुम्हाला काय करायचंय, अॅग्रिस्टेक अंतर्गत तुमचं फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या, असं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केलं जात आहे. त्यामुळे फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला हे दोन दोन हप्ते एकत्र येणार नाहीत. आणि ऑलरेडी तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही. हे पहिलं हां, तुम्ही काम करायचं आहे म्हणजे फार्मर आयडी काढून घ्या. हां. यानंतर शेतकऱ्यांना दुसरं काम करायचं आहे. ते दुसरं काम म्हणजे शेतकऱ्याला जे लँड सीडिंग हो. आहे, जे नो आहे, ते हं, शेतकऱ्यांना येस करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हं. गरजेचं सुद्धा आहे. लँड सीलिंग जर नो असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचे कृषी सहाय्यक गावचे हो. त्यांच्याकडून हे तुमचा लँडचा जे प्रॉब्लेम नो आहे ते तुम्ही हं, यस करू शकता. आणि हं. ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम यस आहे त्यांना कुठलीही अडचण जाणार नाही हे 2 हप्ते एकत्र येण्याकरिता. हे मात्र हां, हां. काम महत्वाचं आहे. हां. शेतकऱ्यांना तिसरं काम करायचं आहे. ते तिसरं काम म्हणजे शेतकऱ्यांना आपलं महत्वाचं म्हणजे तुम्हाला पीएम किसानची ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्या हां. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पीएम किसानची ई-केवायसी केली नाही, त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा, नमो शेतकरीचा 8वा, हे 2 हप्ते त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत. हे मात्र स्पष्ट आहे. मग आता हो. बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत, की सर आम्ही पीएम किसानची तर केवायसी केली आहे. मग आम्हाला आता बरोबर. आम्ही नमो शेतकरीची केवायसी केली नाही. मग आम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल, तर तुम्हाला हं. नमो शेतकरीसाठी वेगळी हां. केवायसी करण्याची गरज नाही. कारण की पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र केलेले आहेत. पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यानंतर बरोबर. सगळ्यात शेवटचं काम तुमचं म्हणजे आधार सीडिंग शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे. ते जर हं. नसेल तर शेतकऱ्याला कोणतंही पेमेंट येणार नाही आणि हो. पीएम किसानचा आणि नमोचा हप्ता एकत्र देखील येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याचं एखादं बँक खातं बंद पडलेलं असेल तर ते लवकरात लवकर चालू करून घ्या. किंवा ते जर चालू होत नसेल, एखादी बँक चालू करत नसेल, वेळोवेळी शेतकऱ्यांची बेजारी होत असेल, तर तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या. कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये एनपीसीआयला म्हणजे आधारला कनेक्ट होतं. त्यामुळे हं, हं. शेतकऱ्याला ते केलं तरी काही प्रॉब्लेम जाणार नाहीत. आता ही सर्वप्रथम 4 कामे होती, बरोबर? हो. बरोबर सर. परंतु आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणजे पीएम हं. किसान योजनेत निधी वाढ झाली का? नमो शेतकरी योजनेत निधी वाढ झाली का? हा शेतकऱ्याचा साहजिकच प्रश्न आहे. कारण की मागे हो. सरकारनं घोषणा केल्या होत्या आणि बरोबर. काही न्यूज मीडियाच्या माध्यमातून असंही व्हायरल होत आहे, की बाबा पीएम किसान अंतर्गत एवढे वाढले, नमो हं. शेतकरी अंतर्गत तेवढे रुपये वाढले. मग खरंच हो. वाढलेत का? या संदर्भात थोडक्यात आपण शेतकऱ्यांना माहिती देऊया. कारण की शेतकऱ्याला जरी ही माहिती भेटली तर शेतकऱ्याची दिशाभूल होणार नाही, बरोबर? बरोबर सर. तर याच्यामध्ये पाहतो सर्वप्रथम पीएम किसान संदर्भात बोलूयात. तर पीएम किसान अंतर्गत 6,000 ऐवजी 15,000 निधी होणार होता, परंतु तो झाला नाही. मग आता शेतकऱ्यांना वाटतंय की सर मग आता पीएम किसानचा 21वा हप्ता किती रुपयाचा येणार? तर कुठल्याही निधीची वाढ झाली नाही, हे मात्र स्पष्ट आहे.
शेतकऱ्यांना पुढचा पीएम किसानचा 21वा हप्ता येणार फक्त 2,000 रुपये. निधीमध्ये वाढ झाली नाही त्यामुळे 2,000 रुपये येणार आणि निधीमध्ये जर वाढ झाली तर येऊ शकतो पुढेही 3,000 4,000 जेवढं काही निधी वाढ होईल, पण सध्या कुठली वाढ झाली नाही. त्या संदर्भामध्ये नमो शेतकरी संदर्भामध्ये जो तेच आहे. राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये ऐवजी वार्षिक 9,000 रुपये करणार होतं. 2,000 रुपयाच्या हप्त्याऐवजी 3,000 रुपयाचा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार होता. सरकारने घोषणा केली होती, परंतु कुठल्याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये किंवा कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद निधीच्या वाढीबाबत केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा येणारा जो हप्ता आहे तो फक्त किती 2,000 रुपयाचा येणार आहे. म्हणजे पीएम किसानचा 21व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि यासाठी राज्यातील 93,68,000 शेतकरी पात्र आहेत. राज्यातील 93,68,000 शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. याचबरोबर आपण पाहतोय जवळपास विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी पसरवली जात आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला, तर तो पीएम किसानचा हप्ता कुठल्याही पद्धतीचा वितरित झाला नाही. 3 राज्ये सोडून आपण पाहतोय उत्तराखंड असेल, पंजाब असेल किंवा दुसरं एक राज्य आहे, त्या 3 राज्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झालेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झालेला नाही, हे मात्र स्पष्ट आहे. यानंतर आता आपण वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे, ती म्हणजे आपल्या पीएम किसान आणि नमो शेतकरीची तारीख. तर पाहतोय आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकार हे हप्ता वितरित करू शकतं आणि जवळपास 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. सरकारला वाटू शकतं की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. आणि सर त्याचबरोबर माझा एक महत्वाचा प्रश्न होता. हो सर, बोला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आता जे महिलाला 1,500 रुपये मिळते महिन्याला, तर त्यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता. ते म्हणजे आमचं आता ई-केवायसी चालू आहे महिलांची, तर ई-केवायसी केल्यावर आमचा हप्ता बंद होणार का? याच्यामध्ये खूप पीएम किसान, नमो शेतकरी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या सुद्धा संदर्भामध्ये सांगतो. आता काही लाडक्या बहिणी, काही महिला काय आहेत की बाबा त्यांच्या नाव शेतीवर त्या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेतात, बरोबर. आणि त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता मिळतो, बरोबर. तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांना पीएम किसानचे 6,000 रुपये वार्षिक भेटतात, नमो शेतकरीचे 6,000 रुपये भेटतात, तर वार्षिक हे दोन्ही मिळून 12,000 झाले. म्हणजे महिन्याला किती झाले 1,000 रुपये. आणि लाडक्या बहिणीचा हप्ता किती मिळतो 1,500 रुपयाचा. म्हणजे या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत असलेल्या महिला, त्या महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त किती रुपये मिळणार मग 500 रुपये, बरोबर. 500 रुपये महिना त्यांना मिळणार आहे आणि आतापर्यंत मिळत आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांना 500 रुपये महिना मिळणार आहे. आणि पीएम किसान, नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजनेचा आपण पाहतोय मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, हिंदी न्यूज चॅनलच्याही माध्यमातून पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झाला अशी बातमी पसरवली जात होती. शेतकरी संभ्रमामध्ये होते की बाबा सरकारने हप्ता ट्रान्सफर केला, मग आमच्या खात्यामध्ये का नाही आला. तर याची ऍक्च्युअली असं खरी माहिती आहे की सरकारने हप्ताच वितरित केला नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येईल कुठून. हप्ता कुठल्याही पद्धतीचा वितरित झाला नाही. कुणीही शेतकऱ्यांनी संभ्रमामध्ये राहू नये, यामध्ये मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर त्याचबरोबर आता ज्या महिलांकडे फार्मर आयडी नसेल तर त्यांना मग फार्मर आयडी काढावी लागेल का? नक्कीच. फार्मर आयडी शिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ मिळणार नाही. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा नाही, त्याचा मिळेल, कारण की लाडकी बहीण योजना ती वेगळी आहे, त्याला गरज नाही फार्मर आयडीची. तर ओके धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना व आम्हाला एक महत्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच सर, धन्यवाद.